आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा। संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग अर्थात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेपाडे वाडी वस्ती शहरातील भाविक भक्त वारकरी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत। संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे। आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली। पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला। त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। दरम्यान महिनाभर वारी करत चालणारे वारकरी शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून तसेच एसटी बस सारख्या मिळेल त्या वाहनातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले। यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे आषाढी एकादशीला पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनासाठी मानकरी ठरले आहेत। ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील आहेत। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।